हॅलो स्टुडंट, गुड आफ्टरनून. लास्ट पार्टमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केला होता, ज्यामध्ये आपण दिलेले पॉइंट्स हे कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे फाइंड आउट केलं होतं. ओके, तर आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3. फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला -3, 4 अँड बी या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत 1, -4. ओके, आपल्याला असा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे की जो कोणत्या याच्यावर आहे, एक्स ऍक्सिसवर आहे आणि तो इक्विडिस्टन्स कोणत्या पॉइंट पासून आहे, ए आणि बी या पॉइंट पासून आहे. ओके, ए चे कोऑर्डिनेट लिहून घेतले आपण -3, 4 आणि बी चे कोऑर्डिनेट 1, -4. आपण अज्युम करणार आहे त्या पॉइंटला लेट पी बी द पॉइंट on x axis. ओके, अजून काय सांगितलं, विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट ए अँड बी. ओके, जो पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याला आपण काय कन्सिडर केलं, पी हे कन्सिडर करू, की तो कोणत्या ऍक्सिसवर आहे, एक्स ऍक्सिसवर आहे आणि तो इक्विडिस्टन्स आहे पॉइंट ए अँड बी पासून. ओके, मग देअरफॉर आपल्याला काय माहिती, इक्विडिस्टन्स म्हटल्यावर पी ए इज इक्वल टू काय असणार आहे, पी बी. करेक्ट, जेवढं पीचं डिस्टन्स ए या पॉइंट पर्यंत आहे तेवढंच कुठपर्यंत आहे, पी बी पर्यंत आहे. याला समजा आपण म्हटलं इक्वेशन नंबर 1. ओके, अजून आपल्याला काय माहिती, पी बी द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस म्हणजे पॉइंट पी लाईज ऑन एक्स ऍक्सिस. करेक्ट, मग ज्यावेळेस एखादा पॉइंट, सपोज हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. करेक्ट, ज्यावेळेस एखादा पॉइंट एक्स ऍक्सिसवर असतो त्यावेळेस त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असतो, ऑलवेज 0 असतो. ओके, हा पॉइंट समजा इथे पी कन्सिडर केला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट समथिंग असेल आणि वाय कोऑर्डिनेट ऑलवेज काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, देअरफॉर इट्स वाय कोऑर्डिनेट इज 0. ओके, आले लक्षात. मग आपण अज्युम करूया पी चे कोऑर्डिनेट. लेट पी चे कोऑर्डिनेट अज्युम केले, एक्स कोऑर्डिनेट एक्स अज्युम केला स्मॉल एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, आता बघा आपल्याला यामध्ये पी ए चा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आणि पी बी चा डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. आपण आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला, ओके, इक्वेशन 1 वरनं काय करते, पी ए आणि पी बी चं डिस्टन्स फाइंड आउट करतोय आपण. म्हटल्यानंतर काय येणार आहे, डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा डिस्टन्स फॉर्म्युला. हा डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे पी ए साठी आणि पी बी साठी. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण फाइंड आउट करूया पी ए साठी. मग पी ए साठी फर्स्ट काय दिले, पी चे कोऑर्डिनेट काय, x, 0 आणि ए चे कोऑर्डिनेट काय दिलेत आपल्याला, -3, 4. ओके, मग आता x2 - x1 म्हणजे काय येणार आहे, x -3. करेक्ट, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1. y2 काय इथे 0 -y1. y1 किती आहे, 4 ब्रॅकेट स्क्वेअर. पी एचं सॉल्व्ह करून घेऊया. हे मायनस मायनस बिकम प्लस म्हणजे x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -4 आहे. ओके, 0 - 4 इज बिकम -4 स्क्वेअर. ओके, हे असं झालं पी एचा. आता सेम ॲज इट इज आपण पी बीचा बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपण यूज केला तर काय येणार आहे, पीचा कोऑर्डिनेट काय, x, 0 आणि बी चे कोऑर्डिनेट काय, 1, -4. ओके, मग काय येणार आहे, x -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 -4 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट x -1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज प्लस 0 - -4 मायनस मायनस बिकम प्लस
म्हटल्यानंतर काय आलं +4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग आपल्याला काय मिळालं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता बाय इक्वेशन 1 PA इज इक्वल टू काय माहिती आपल्याला PB. PA ची डिस्टन्स फॉर्म्युला आणि ही व्हॅल्यू मिळाली PB ची. मग हे दोन व्हॅल्यू काय असणार आहेत इक्वल असणार आहे. मग देअरफॉर √x + 3 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर इज इक्वल टू x - 1 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ओके, आले लक्षात. आता दोन्ही साईडचे आपण स्क्वेअरिंग केलं. ओके, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स म्हणजे काय करतोय आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर करतोय. स्क्वेअर केल्यामुळे हे स्क्वेअर रूटचे साइन काय होणार आहेत कॅन्सल. बरोबर, देअरफॉर x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर इज इक्वल टू x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ओके, आता हे करून घेऊया. ब्रॅकेट ओपन करूया. x + 3 म्हणजे काय a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज होणार. म्हणजे काय होणार x² + 6x + 9 प्लस -4चा स्क्वेअर किती होतो +16. करेक्ट. इथे सुद्धा a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. मग काय येणार x² - 2x + 1 + 16. ओके, दोन्ही साईडचे 16 गेट कॅन्सल. x² गेट कॅन्सल. ओके, मग काय राहत आहेत 6x + 9 इज इक्वल टू -2x + 1. ओके, मग आता हा -2x इकडे इज इक्वल टू साईनची इकडे मायनस इकडे येऊन काय होणार प्लस म्हणजे काय 6x + 2x इज इक्वल टू 1. 9 इकडे प्लस इकडे येऊन काय होणार मायनस. देअरफॉर 6x + 2x इज 8x. 1 - 9 इज -8. x इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड म्हणजे -8 डिवाइडेड बाय 8. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला -1. ओके, आणि x हा काय आहे पॉइंट P चा x कोऑर्डिनेट आहे. ओके, मग आपल्याला पॉइंट P चे कोऑर्डिनेट काय मिळाले. देअरफॉर P इज इक्वल टू -1, 0 हा पॉइंट की जो काय आहे x ऍक्सिस वर आहे आणि तो A आणि B या पॉइंट पासून काय आहे इक्विडिस्टन्स वर आहे. ओके, इज द पॉइंट ऑन x axis which is equidistance from point A and B. ओके, आले लक्षात. क्वेश्चन नंबर 4 पाहूया. व्हेरीफाय दॅट पॉइंट P कोऑर्डिनेट दिलेत -2, 2. Q चे कोऑर्डिनेट दिलेत 2, 2 अँड R चे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला 2, 7. आर व्हर्टायसेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, हे काय करायचं आपल्याला व्हेरीफाय करायचं. म्हणजे आपल्याला दिलेले हे 3 पॉइंट हे राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टाइस आहेत का हे काय करायचंय चेक करायचंय. मग आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेत ते लिहून घेतलेत. P चे कोऑर्डिनेट दिलेत -2, 2. Q चे 2, 2 अँड R चे 2, 7. बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण डिस्टन्स फाइंड आउट करणार आहेत PQ, QR आणि PR चं. ओके, तर PQ चं डिस्टन्स फाइंड आउट करूया बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सर्वांना डिस्टन्स फॉर्म्युला यूज करता येतोय ज्यामध्ये P चे कोऑर्डिनेट -2, 2 आणि Q चे 2, 2 फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण आन्सर काढणार आहोत. 2 - बिकम अ प्लस. 2 - 2 इज 0 स्क्वेअर. ओके, मग 2 + 2 इज 4 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती येतो 16 आणि 16 चा स्क्वेअर रूट येतं 4. हे झालं इक्वेशन नंबर 1 की ज्यामध्ये आपण डिस्टन्स फाइंड आउट केले PQ मधला. ओके, आता कशाचं काढणार आहे QR बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला व्हॅल्यू पुट केलं 2 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. कोऑर्डिनेट यूज केले 2, 2 आणि 2 - 7 चे 2, 7 चे. ओके,
2 minus 2 is 0 square. 7 minus 2 is 5 square. Okay, square root 5 square, 5 square 25 and 25 square root 5. याला म्हणलं इक्वेशन नंबर 2 की ज्यामध्ये आपण QR चं डिस्टन्स फाइंड आउट केले. ओके, आता आपण PR चं डिस्टन्स फाइंड आउट करूया बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आपल्याला P आणि R चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ओके, 2 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, माइनस माइनस बिकम प्लस में 2 plus 2 ब्रैकेट स्क्वायर प्लस 7 minus 2 is 5 square. 2 plus 2 is 4 square plus 5 square. Correct. 4 चा square 16, 5 चा square 25. 16 plus 25 is 41. ओके, याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 3. ओके, आता आपल्याला काय चेक करायचंय की दिलेले व्हर्टायसेस हे राईट अँगल ट्रायंगलचे आहेत किंवा नाहीत. ओके, आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड पायथागोरस थेरम माहिती आहे. ओके, पायथागोरसचा थेरम काय, हायपोटेन्युसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची सम इतका काय असतो, हायपोटेन्युसचा स्क्वेअर असतो. ओके, आपण काय करूया, ह्या 2 साइड्स घेऊया की ज्यांचा स्क्वेअर करूया. सपोज देअरफॉर PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर केला. आता PQ किती मिळाले आपल्याला 4, तो काय येणार आहे 4 चा स्क्वेअर आणि QR ची व्हॅल्यू काय मिळाली 5 स्क्वेअर. ओके, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. ऍडिशन केली किती ती 41. ओके, याला म्हटलं इक्वेशन नंबर 4. आणि आता रिमेनिंग साइड कोणती राहिली आपली PR. मग आपण काय करून घेऊया, PR चा स्क्वेअर केला. PR किती मिळालं आपल्याला √14 1. त्याचा काय करतो आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, किती राहतात 41. याला इक्वेशन नंबर 5 म्हटलं. ओके, फ्रॉम इक्वेशन 4 and 5 बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम triangle PQR is a right angle triangle. ओके, म्हणजे काय मिळाले बघा, आपल्या 2 साइडच्या स्क्वेअरची सम ही तिसऱ्या साइडच्या स्क्वेअर इतकी मिळाली आहे. ओके, आणि हे कोणत्या थेरम मध्ये पॉसिबल होतं, पायथागोरसच्या थेरम मध्ये. आणि आपल्याला कॉन्व्हर्स पार्ट सांगतो की ज्यावेळेस अशी कंडिशन सॅटिस्फाय होत असेल त्यावेळेस दिलेला ट्रायंगल हा काय असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. ओके, त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5. शो दॅट पॉइंट्स P, Q, R आणि S त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत आपल्याला आर व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. ओके, आपल्याला चेक करायचे की दिलेले कोऑर्डिनेट्स म्हणजे पॉइंट्सचे जे कोऑर्डिनेट दिलेले आहेत ते पॉइंट्स हे पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत का. आता पॅरलोग्रामचे आपल्याला प्रॉपर्टी काय माहितीये की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. ओके, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. सपोज जर आपण पॅरलोग्राम ड्रॉ केला की ज्याचे व्हर्टायसेस आहेत P, Q, R and S. ओके, P, Q, R and S. इन द केस ऑफ पॅरलोग्राम आपल्याला काय माहितीये, PQ इज कॉन्ग्रंट टू SR आणि PS इज कॉन्ग्रंट टू QR. ओके, मग आपल्याला फक्त ह्या 4ही पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत. P चे कोऑर्डिनेट दिलेत 2, -2. Q चे कोऑर्डिनेट दिलेत 7, 3 and S चे कोऑर्डिनेट दिलेत 6, -6 and R चे कोऑर्डिनेट दिलेत 11, -1. ओके, हे कोऑर्डिनेट्स यूज करून बाय द युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ PQ, PS, QR and SR. Okay, by using distance formula, first we find out the distance between PQ using the coordinates of P and Q. 7 - 2 bracket square plus 3 - -2 bracket square. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये कोऑर्डिनेट्स आपण पुट केले. 7 - 2 इज 5 स्क्वेअर प्लस मायनस बिकम अ प्लस म्हणजे 3 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 5 चा स्क्वेअर 25,
3 plus 2 is also 5. And then 5 square is again 25. Okay. 25 plus 25 is 50. 50 चे आपण फॅक्टर्स पाडले ज्याच्यामध्ये परफेक्ट एक येणार आहे. म्हणजे 25 टू जा 50. ओके. 25चा स्क्वेअर रूट 5 आणि रूट 2 ॲज इट इज. ओके. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 की जे डिस्टन्स शो करताय पी क्यूचा. ओके. त्यानंतर आपण फाइंड आउट करूया क्यू आर बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. क्यू आणि आर चे कोऑर्डिनेट्स यूज केले. 11 मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. 11 मायनस 7 इज 4 स्क्वेअर प्लस मायनस मायनस बिकम अ प्लस. साइन बिगर नंबरचं म्हणजे -3चं म्हणजे किती येणार आहे -4 स्क्वेअर. करेक्ट. 4 स्क्वेअर इज 16 आणि -4 स्क्वेअर इज अगेन 16. ओके. 16 प्लस 16 इज 32. ओके. 32 चे फॅक्टर्स पाडले. 16 टू जा 32. 16 इज परफेक्ट स्क्वेअर ऑफ 4. 4 बाहेर आला रूट 2 ॲज इट इज. हे झालं इक्वेशन नंबर 2 जे आपल्याला शो करत आहे क्यू आर डिस्टन्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट काढूया आपण आर एसचं डिस्टन्स. ओके. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी पुट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर अँड एस. 6 minus 11 bracket square plus -6 minus -1 bracket square. 6 minus 11 is -5 square. करेक्ट. लहान संख्येतनं मोठी संख्या वजा केली चिन्ह मोठ्या संख्येचं मायनसचं. 11 minus 6 is 5. ओके. प्लस आता बघा इथे काय होणार आहे -6 मायनस मायनस बिकम अ प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. -5चा स्क्वेअर काय तो 25. आता इथे बघा +1 -6 प्लस मायनस मायनस 6 मधून एक गेला 5. साइन मोठ्या संख्येचं म्हणजे काय आला -5. ओके. मग -5चा स्क्वेअर इज 25. ओके. अगेन किती आला 50. 50 चे फॅक्टर्स पाडले 25 × 2. 25 5चा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे ना काय ना 5 अँड रूट 2 म्हणजे आर एसचं स्क्वेअर डिस्टन्स किती मिळालं 5 रूट 2. याला म्हटलं इक्वेशन नंबर 3. आता लास्ट साईडचं आपण हे करून घ्या. ती कोणती राहिली आहे पी एस. बाय युझिंग कोऑर्डिनेट्स ऑफ पी अँड एस अँड युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला 6 - 2 स्क्वेअर प्लस -6 -2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. 6 - 2 इज 4 स्क्वेअर प्लस -6 as it is minus become a plus 2 bracket square. मला 4 स्क्वेअर तर प्लस मायनस 6 मधून 2 गेले 4. साइन बिगर नंबरचं काय आलं -4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16 -4चा स्क्वेअर इज अगेन 16. 16 प्लस 16 इज 32. 32 चे फॅक्टर्स पाडले 16 × 2. 16 परफेक्ट स्क्वेअर ऑफ 4. देअरफॉर 4चा साइन स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार. 4 स्क्वेअर रूट 2 इज द डिस्टन्स ऑफ पी एस. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. मग आता इन पॅरलोग्राम पी क्यू आर एस. पी क्यू इज इक्वल टू आर एस. बघा पी क्यूचं किती डिस्टन्स 5 रूट 2 मिळाले आपल्याला आणि 5 रूट 2 कशाचं मिळाले आपल्याला आर एसचं पण मिळाले डिस्टन्स. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू आर एस. नेक्स्ट क्यू आरचं डिस्टन्स किती मिळाले 4 रूट 2 आणि पी एसचं सुद्धा काय मिळाले 4 रूट 2. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू पी एस. हे मिळते फ्रॉम इक्वेशन 1 and 3 आणि हे मिळाले आपल्याला इक्वेशन 2 and 4. ओके. देअरफॉर quadrilateral is a parallelogram if both the pairs of its opposite side are congruent. Okay. Therefore, quadrilateral PQRS is a
पॅरेलेलोग्राम. ओके.